600 नागरिकांचा जीव आज बेचीस धरला. 600 नागरिक आहेत, असं पण नाहीये 20-25 आहेत. एक जीव महत्वाचा असतो, हे ना 600 जीव पण महत्वाचे नाही आहेत. आहे का नाही मला शंका आहे, कारण का हा विषय गेले 10-12 दिवस चालू आहे. इकडे 600 लोक राहतात, 600 लोक राहतात. ती पूर्ण 600 लोकांची जी सोसायटी आहे ती ब्लॉक केली आहे, ब्लॉक. त्यांना बाहेर येण्यासाठी, आत जाण्यासाठी आता रस्ताच राहिला नाहीये. मुलं उद्यापासून शाळेला जाऊ शकणार नाहीत, दूधवाला येऊ शकणार नाहीत, रोजचं सामान खरेदी करा जाऊ शकणार नाही. मरण पावतील इकडची लोक. बघा काय पद्धतीत केलंय त्यांनी. सगळा रस्ता खोदून ठेवलाय. तुम्ही पॅन करा, तुम्ही तिथे बघा. MSEBनी वायरीज टाकल्यात आणि तो रस्ता ह्यांची पूर्ण राईट ऑफ वे, जी जाण्या येण्याचा रस्ताच बंद आहे. हे मी पहिल्यांदा बघतेय. चेतन भाऊ इकडे महानगरपालिकेत पहिल्यांदा असं झालं असेल, जेव्हा एक रस्ता ब्लॉक होतो तेव्हा पण त्यांना पर्यायी दुसरा रस्ता करत असतो, तो पण नाहीये. हा एवढा सिरियस विषय आहे, पण ते तुम्ही उठून धरा पाहिजे. सगळे एकूण एक मॅनेज आहे. डीपीच्या प्लॅन मध्ये पहिले रस्ता दाखवला जातो, मग कट झाला जातो. जर हे टॅक्स भरतात, ज्या महापालिकेने तिकडे काम केलंय, काम सुरू व्हायच्या आधी पर्याय रस्त्याची हे करायला पाहिजे होतं त्यांनी. ते काही केलं नाहीये. वरपासून खालपर्यंत सगळे ह्या गोष्टीत मॅनेज झालेत. अर्धे अधिक सिनियर सिटीजन्स आहेत. आपल्या आयुक्तांशी काय बोलणं? काल रात्री माझ्या आयुक्तांशी बोलणं झालं आणि आज हे आयुक्त म्हणाले मी बघतो. मी म्हणाली बघायचं नाही, जोपर्यंत तुम्ही पर्याय रस्ता देत नाही तोपर्यंत आम्ही हे काम सुरू करायला देणार नाही आहोत. आम्ही हे सिंपल सांगितलंय. आम्ही वेळोप्रसंगी या JCBच्या खाली येऊ, आणि मी ते तसं केलंय 2 नंबर झोपडपट्टीमध्ये पण जेव्हा प्रशासन येणार होतं तेव्हा. पण ही काय पद्धत आहे ते तर समजू शकते. ती घर है ना, पर्यायच नाहीये बाहेर यायला, आत जायला. तुम्ही बघा तिकडे त्या बायका बसल्या, ते मुलं उद्या तुम्ही शाळेत कशी पाठवणार? शाळा बंद आहे, अर्धे लोक कामाला पण जाऊ शकत नाही. दूधवाला